आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नमस्कार, मी दिलीप मोदी। आपण पाहत आहात M24 तास। रमाई घरकुलाचे काम तातडीने पूर्ण करा। अन्यथा नगर परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा आरपीआयचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा। वाळवा तालुक्यातील ईश्वरपूर येथील रमाई योजनेतील घरकुलाचे रखडलेले बांधकाम तातडीने पूर्ण करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट आक्रमक झाले आहे। 2014 पासून निधीअभावी अर्धवट अवस्थेत असलेल्या या घरकुलाचे काम ईश्वरपूर नगर परिषदेने त्वरित न केल्यास लाभार्थी कुटुंबियासह नगर परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा आरपीआयचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव यांनी दिला आहे। पाहूया सविस्तर बातमी। ईश्वरपूर शहरात रमाई घरकुल योजना सुरू होऊन जवळपास 1 दशक झाले तरी अनेक लाभार्थ्यांची घरे अजूनही अपूर्ण आहेत। निधी उपलब्ध न झाल्याने ही बांधकामे अर्धवट अवस्थेत असून लाभार्थ्यांवर आजही भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आली आहे। यामुळे लाभार्थ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे। या ठिकाणच्या अर्धवट बांधकामाच्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे, ज्यामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। नगर परिषद या गंभीर समस्येकडे जाणीवपूर्वक डोळे झाकत असल्याचा थेट आणि गंभीर आरोप आरपीआय पक्षाचे सांगली जिल्हा सचिव सचिन जाधव यांनी यावेळी केला। तर जाधव यांनी नगर परिषदेला स्पष्ट शब्दात मागणी केली आहे, रमाई आवास योजनेअंतर्गत प्रलंबित असलेले बांधकाम नगर परिषदेने तातडीने निधी उपलब्ध करून पूर्ण करावे। नगर परिषदेने या मागणीची दखल न घेतल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीने रमाई आवास योजनेच्या लाभार्थी कुटुंबांना सोबत घेऊन इस्लामपूर नगर परिषदेच्या कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन छेडले जाईल असा इशारा सचिन जाधव यांनी प्रशासनाला दिला आहे। यावेळी आरपीआयचे वाळवा तालुकाध्यक्ष सुधीर कांबळे, इस्लामपूर शहराध्यक्ष प्रवीण कांबळे, भाजपा महिला मोर्चाच्या ताई वैद्य, स्वाभिमानी अखिल भारतीय संघर्ष सेनेचे अध्यक्ष पिराजी थोरवडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रकांत वाघमारे, बंजारा समाजाचे नामदेव चव्हाण, आरपीआयचे अनिल कांबळे, किरण माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते। आज इस्लामपूर नगर परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं इस्लामपूर शहरामध्ये रमाई घरकुल आवास योजनेअंतर्गत जे बांधकाम सुरू आहे या संदर्भात निवेदन देण्यात आलं। सन 2014 साली रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुलांचं बांधकाम सुरू होतं, परंतु सन 2025 साल आलं, अद्यापपर्यंत ते बांधकाम पूर्ण झालेलं नाही आणि यामुळं अनेक गोरगरीब कुटुंबांच्या राहण्याचा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे। जर नगरपालिका प्रशासन तातडीनं या विषयाचं गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक असणारा निधी जर लवकरात लवकर ते उपलब्ध करणार नाहीत, हा प्रश्न जाणीवपूर्वक जर नगरपालिका प्रशासनानं स्थानिक लोकनेते जर प्रलंबित ठेवत असतील तर येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं जे लाभार्थी रमाई आवास घरकुल योजनेच्या सर्व कुटुंबांना घेऊन आम्ही या ठिकाणी नगरपालिका प्रशासनामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहे आणि जोपर्यंत कारवाई होत नाही, घरकुल बांधून पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही असा या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाच्या वतीनं इशारा देत आहे।